जन्म 25 मे 1960 रोजी झालेला आहे. त्यांनी आपले BSc आणि LLM मुंबई विद्यापीठातून केलेले आहे. 28 जून 1983 साली वकील म्हणून त्यांना सनद प्राप्त झाली आणि त्यांनी ठाणा डिस्ट्रिक्ट कोर्ट येथे आपले वडील श्रीनिवास ओक यांच्या हाताखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. 1985-86 साली त्यांनी श्री VP टिपणीस मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यांचे चेंबर जॉईन केले आणि त्यांनी बऱ्याच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्समध्ये काम पाहिलेलं आहे. चीफ जस्टिस म्हणून त्यांनी 10 मे 2019 रोजी शपथ घेतली आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून 31 ऑगस्ट 2021 पासून ते कार्यरत आहेत. सन्माननीय न्यायमूर्ती आज रायगड जिल्हा व अलिबाग बार असोसिएशनने आयोजित केलेल्या एका चर्चासत्राकरता अलिबाग येथे येणार होते. ही सुवर्ण संधी साधून आमच्या प्राचार्या यांनी सन्माननीय न्यायमूर्ती साहेबांना विनंती केली की विद्यार्थ्यांसोबत एक चर्चासंवाद, एक हितगुज करण्यासाठी आपण आमच्या कॉलेजला याल का. आणि आम्हाला आनंद झाला की न्यायमूर्तींनी ताबडतोब ती परवानगी दिली. 2 ऑगस्ट 2000 रोजी स्थापित झालेलं आपलं ॲडव्होकेट दत्ता पटेल कॉलेज ऑफ लॉ या 2 ऑगस्ट रोजी 24 वर्ष पूर्ण करून त्यांच्या 25व्या वर्षात आपण गेलेलो आहोत. हे आपलं सिल्वर जुबली वर्ष आहे आणि या वर्षाची सुरुवातच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सन्माननीय अभयजी ओक यांनी आपल्या कॉलेजला भेट देऊन आपल्याशी संवाद साधतील या कार्यक्रमाने होते, याचा मला विशेष आनंद होतोय. न्यायमूर्तींच्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांनी आपल्याला परवानगी दिली. मी फारसा आपला वेळ घेणार नाहीये कारण याच्यानंतर अगदी 2 मिनिटात आपण एक छोटासा कार्यक्रम करणार आहोत आणि त्यानंतर सन्माननीय न्यायमूर्तींना मी विनंती करणार आहे की आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, मार्गदर्शन करावे. म्हणून मी अधिवक्ता परिषदेचे विधिज्ञ श्रीराम ठोसर यांना विनंतीत करतोय की आपण सन्मान्य विलासजी नाईक यांच्या कार्यक्रमासंबंधी 2 शब्द मार्गदर्शनपर बोलावे. व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक साहेब, प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजंदेकर साहेब, कॉलेजच्या प्राचार्या हजारे मॅडम, जनता शिक्षण मंडळाचे विद्यार्थी प्रिय अध्यक्ष गौतम पाटील साहेब आणि पुस्तकाचे लेखक विलास नाईक सर आणि आपल्या सगळ्या श्रोतृवृंदाला खूप मनापासून नमस्कार करतो. अतिशय मंगलमय कार्यक्रम आहे. विलास नाईक सरांची कादंबरी प्रकाशित होत आहे. त्या दरम्यान फक्त 2 मिनिटं मी आपली घेत आहे. नाईक सरांनी बरोबर 12 वर्षापूर्वी त्यांची एक ना धड हे पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. त्यानंतर आजपर्यंत त्यांची एकूण 9 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. दरम्यानच्या काळात कुठल्या तरी एका चर्चेमध्ये मराठी साहित्य विश्वामध्ये न्यायालयीन प्रक्रिया खरीखुरी कशी असते हे लोकांपर्यंत पोहोचत नाही अशी खंत व्यक्त केली गेली. ती खंत, ती अस्वस्थता विलास नाईक सरांच्या मनामध्ये उतरली आणि ती कागदावरती प्रगट झाली आणि एकापेक्षा एक सरस अशा कादंबऱ्यांची, साहित्य कृतींची निर्मिती होत गेली. आपल्याला माहिती आहे आतापर्यंत आंबेडचा पूल, बेनिफिट ऑफ डाऊट यासारख्या वेगवेगळ्या कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि आज शब-ए-बारात या त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आज होत आहे. बरोबर 12 वर्षापूर्वी त्यांनी लेखनाला सुरुवात केली होती. आज त्यांची ही लेखनाची तपश्चर्या पूर्ण होत असताना तपश्चर्याचं फळ तात्काळ मिळतं, त्याप्रमाणे अभय ओक साहेबांच्या हस्ते त्यांच्या आजच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. कादंबरीबद्दल बोलायचं झालं तर शब-ए-बारात ही कादंबरी आपल्याला खिळवून ठेवते. न्याय व्यवस्थेतले आणि न्याय प्रक्रियेतले अनेक कंगोरे बारकाईने आपल्याला समजतात. आरोपी, साक्षीदार, न्यायाधीश यांची मानसिक स्थिती काय असते हे आपल्याला कळतं. ही कादंबरी सर्वसामान्य वाचकाला आवडेलच, पण आपल्या सगळ्या श्रोतृवृंदाला मी सांगू इच्छितो की सगळे ज्युनियर वकील आणि जे कायद्याचे विद्यार्थी आहेत त्यांनी ही कादंबरी जरूर विकत घेऊन वाचली पाहिजे. विलास नाईक सरांनी लिहिलेली पुस्तकं असोत किंवा त्यांचं व्यक्तिमत्व असतो, त्यांच्यामध्ये एक कमालीची सकारात्मकता आहे. त्यांचं लेखन वाचताना आपला एका बाजूला अंधाराकडून प्रकाशाकडे असा प्रवास सुरू होतो. नाईक सरांनी कायम प्रकाशाची, मांगल्याची, तेजाची उपासना केली. त्या तेजाच्या उपासनेचं अमृत मधुर फळ आज प्राप्त होत आहे आणि तेजो भास्कराच्या हस्ते त्यांच्या कादंबरीचं प्रकाशन होत आहे. ते तेजो भास्कर म्हणजेच माननीय न्यायमूर्ती अभय ओक साहेब. सुरुवातीला ह्या पुस्तकाच्या प्रकाशनासंबंधी मी 20 वर्ष वकिली व्यवसाय केला. मी महाविद्यालयात असताना किंवा शाळेत असताना असं काहीतरी लिहायचा प्रयत्न करायचो, पण वकिली व्यवसाय असा असतो की तो व्यवसाय करायला लागल्यानंतर
तुमच्यातले असलेले इतर सर्व गुण लुप्त होतात. परंतु ह्या लेखक त्यांनी अनेक वर्ष यशस्वी वकिली केलेली आहे. श्री विलास यांनी त्यांनी स्वतःचा लेखक मरून दिला नाही आणि लेखक स्वतःचा जिवंत ठेवला. वकिली व्यवसाय करत असताना, शासकीय वकील म्हणून काम करत असताना, याबद्दल त्यांचं अगदी आवर्जून कौतुक केलं पाहिजे. आता थोडंसं माझ्या तरुण मित्र मैत्रिणींसाठी, मी जेव्हा विधी महाविद्यालयात जातो तेव्हा माझं मन खूप मागे जातं. 1980 साली जेव्हा मी शासकीय विधी महाविद्यालय आहे, भारतातलं सगळ्यात जुनं विधी महाविद्यालय, तिथे प्रवेश घेतला. त्यावेळेची विधी शिक्षणाची संकल्पना आणि आजची संकल्पना याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडलेला आहे. त्यावेळेला फक्त 3 वर्षाचा अभ्यासक्रम असायचा. त्यातलं 2 वर्ष BGL, 2 वर्षांनी BGL डिग्री मिळायची आणि अजून 1 वर्ष केलं की LLB डिग्री. आणि त्यावेळेला एक असा गैरसमज किंवा समज म्हणून असा होता की ज्यांना इतर कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नाही ते नाईलाज म्हणून मग विधी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे. एक गोष्ट मी आताच क्लॅरिफाय करू इच्छितो, मी त्यातला एक नव्हतो. मी ठरवून विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. पण त्यावेळेला असं बोललं जायचं आणि याचं कारण असं होतं की त्यावेळेला जे विधिविषयक शिक्षण होतं ते खूप मागासलेलं होतं. म्हणजे आपल्याला मी उदाहरण म्हणून सांगतो, मी शासकीय विधी महाविद्यालयात असताना 1980 सालापासून वर्षातनं फक्त 1 मुटकोट कॉम्पिटिशन व्हायची, 1 मुटकोट स्पर्धा व्हायची. आज आपण बघा गेले काही वर्ष अनेक प्रकारच्या मुटकोट कॉम्पिटिशन होतात, मॉक ट्रायल कॉम्पिटिशन होतात, निबंध स्पर्धा होतात, अनेक प्रकारच्या स्पर्धा होतात. ही संधी आम्हाला कधीच नव्हती. अनेक विधी महाविद्यालयांमधून आता तिथे निरनिराळ्या ज्येष्ठ वकिलांना, इतर ज्येष्ठ विचारवंतांना बोलून त्यांची व्याख्यानं होतात. मी विधी महाविद्यालयात असताना जेमतेम 2 व्याख्यानं दिवसाला व्हायची. पण काही वेळा स्थान महात्म्य असतं, तसं त्या स्थानाचं महत्त्व होतं. शासकीय विधी महाविद्यालयाचं स्थानाचं महत्त्व असं होतं की अगदी 5 मिनिटाच्या चालत अंतरावरती मुंबई उच्च न्यायालय आहे. तिथे त्यावेळेला 2 मिनिटाच्या अंतरावरती ब्रिटिश काउन्सिल लायब्ररी होती. अतिशय प्रशस्त असं ती लायब्ररी होती. त्याचं वैशिष्ट्य असं होतं, तिथे जाऊन तुम्ही बसलात त्यावेळेला एअर कंडिशन असणं हे फार मोठं म्हणजे रेअर गोष्ट होती. एअर कंडिशन लायब्ररी होती, तिथे बसून तुम्हाला दिवसभर पुस्तकं वाचता यायची. आणि 1980-81ची गोष्ट असल्या त्यावेळेला अनेक चांगल्या व्हिडिओ फिल्म दाखवायचे. त्यामुळे 2च व्याख्यानं असायची. आम्ही बाकीचा वेळ कधी उच्च न्यायालयात जायचं. उच्च न्यायालयात गेल्यानंतर मला आठवतं HM सिरवई, प्रकांड पंडित, म्हणजे त्यांचं पुस्तक घटनेवरचं प्रसिद्ध आहे. त्यांना एकदा मी पूर्ण खंडपीठापुढे 3 जणांच्या खंडपीठापुढे केस चालवताना पाहिलं होतं. थोडेसे ते त्यांना दिसत नव्हतं, केवळ स्वतःच्या मेमरीवरती ते आर्ग्युमेंट करत होते. अर्थातच पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात असल्यामुळे ते काय नेमका विषय होता, काय त्याचं आकलन होणं शक्यच नव्हतं. आणि तिसरं एक महत्त्वाचं ठिकाण होतं त्या विधी महाविद्यालयाच्या जवळ, म्हणजे वानखेडे स्टेडियम. त्यावेळेला रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफीला फार महत्त्व होतं. त्यामुळे 2 रुपयाचं 1.5 किंवा 2 रुपयाचं तिकीट काढून गावस्कर, विश्वनाथ, चंद्रशेखर, ब्रिजेश पटेल, दिलीप वेंगसरकर ही पण यांना बघायची मला दुपारी संधी मिळायची. पण शिक्षण हे अतिशय मागासलेलं होतं त्यावेळेला. 4-5 गोष्टींमुळे बदल झाला. साधारणपणे 1990 सालापासून 5 वर्षाचा अभ्यासक्रम सुरू झाला. तेव्हापासून अनेक विद्यार्थी हे या कायद्याच्या शिक्षणाकडे वळायला लागले. म्हणजे असं इंग्लिशमध्ये म्हणायला हरकत नाही की टॅलेंट स्टार्टेड कमिंग बॅक टू लॉ. आणि मग नॅशनल लॉ स्कूल झाले, अनेक ठिकाणी विधी महाविद्यालय झाले. पूर्वी विधी महाविद्यालय असणं ही एक अपवादात्मक गोष्ट होती. आता अलिबागसारख्या ठिकाणी आता एकच विधी महाविद्यालय आहे, पण पनवेलला गेला, पनवेल परिसरात 3-4 आहेत असं मला कळलं. तर कायदेविषयक शिक्षणाला गेले 15-20 वर्ष अतिशय प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. आणि त्याचा फायदा तरुण मंडळी घेत असतात. मी अनेक महाविद्यालयात जात असतो आणि तरुण विद्यार्थ्यांशी जेव्हा सुसंवाद साधतो तेव्हा असं मला लक्षात येतं की आजची तरुण पिढी आहे शासकीय विद्यालयाच्या विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची,
आमच्यापेक्षा जास्ती त्यांना नॉलेज आहे, जास्ती ज्ञान आहे त्यांचं, त्यांची विचार करायची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे फार एक चांगला बदल झालेला आहे. दुसरा एक बदल झालेला आहे की आता व्यवसायाची व्याप्ती पण खूप वाढलेली आहे. मुद्दाम सांगू इच्छितो ह्या तरुण मुलांना, सुरुवातीला काय असायचं आपल्याकडे, न्यायालय म्हणजे काय की दिवाणी न्यायालय, फौजदारी न्यायालय, याच्या पलीकडे काही नव्हतं आपल्याकडे. कुळ कायद्याखालचे खटले किंवा लँड रेव्हेन्यू कोड खालचे खटले हे सगळे तहसीलदार वगैरे इकडे चालायचे. आज इतका एक तर म्हणजे आज कोर्टातल्या खटल्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे, न्यायालयांची संख्या वाढते, अनेक प्रकारचे ट्रायब्युनल तयार झालेले आहेत. म्हणजे कंपनी लॉ ट्रायब्युनल आहे, नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल आहे, हे टॅक्सेस विषयीची ट्रायब्युनल आहेत. म्हणजे विधी व्यवसाय, वकिली व्यवसाय करायची संधी आता इतकी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेली आहे. मोठ्या शहरांमध्ये लॉ फर्म्स आहेत. तर साधारणपणे 40 वर्षापूर्वी जेव्हा मी शिक्षण घेतलं तेव्हा एकच संधी उपलब्ध असायची की एक तर तालुक्यात किंवा जिल्हा न्यायालयात जाऊन वकिली करायची, दिवाणी किंवा फौजदारी, किंवा उच्च न्यायालयात जाऊन वकिली करायची. आता हे क्षेत्र विस्तारात चाललेलं आहे. आणि इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर असं म्हणायला हरकत नाही की गेले काही वर्षांमध्ये लीगल प्रोफेशन हॅज बिकम मोस्ट लुक्रेटिव्ह प्रोफेशन. आता जेव्हा हे बदल होतात तेव्हा ह्या तरुण पिढीपुढे, म्हणजे मी नेहमी सांगतो तरुण विद्यार्थ्यांना की तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्हाला जेवढं चांगल्या प्रतीचं शिक्षण ह्या महाविद्यालयात मिळतं, तुम्ही काहीतरी समाजाला परत दिलं पाहिजे. एक चांगल्या प्रकारे वकिली तुम्ही केली पाहिजे, कोणी वकिली करावी. अनेक तरुण, मी वकिलांना सांगतो, तरुण विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही न्यायाधीश व्हायला पाहिजे. आज न्यायाधीश होणं, दिवाणी न्यायाधीश होणं हे पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे. आज दिवाणी न्यायाधीशांना जे मानधन मिळतं किंवा ज्या सुविधा मिळतात त्या अतिशय चांगल्या दर्जाच्या आहेत. म्हणजे आपण विचार केला की एखाद्या 2017 आम्ही एक अभ्यास केला होता मुंबई उच्च न्यायालयामध्ये. आम्ही अशी माहिती घेतली की आपली जी अभियांत्रिकी महाविद्यालयात, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, तिथे आपल्याला माहिती असेल की कॅम्पस इंटरव्ह्यू होतात. आम्ही IIT वगैरे गेलो नाही, पण जी सर्वसामान्य आपल्याकडे महाविद्यालय आहेत, आता कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये त्यांना नोकऱ्या मिळतात, किती त्यांना मानधन मिळतं. त्यावेळेला आमचं असं लक्षात आलं की 35 ते 40 किंवा 45 हजारपर्यंत मानधन मिळतं. आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही वयाच्या 25 किंवा 26 वर्षी दिवाणी न्यायाधीश झालात तर तुमच्या हातामध्ये 95,000 रुपये पगार मिळतो आणि इतर अनेक सुविधा, म्हणजे हे मोफत राहण्याची सोय आणि अनेक सुविधा तुम्हाला मिळतात. त्यामुळे न्यायालयात काम करणं, न्यायाधीश म्हणून, जसं वकील म्हणून काम करणं एक मोठं क्षेत्र उपलब्ध आहे, तसं हेही क्षेत्र उपलब्ध आहे की न्यायाधीश म्हणून काम करणं. तिसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या देशामध्ये एका गोष्टीची नितांत आवश्यकता आहे, ती म्हणजे विधिविषयक शिक्षण, विधी साक्षरता. सामान्य माणसाकडे आज जर आपण विचारायला लागलो कायद्याविषयी, त्याला काही माहिती नसते. सुशिक्षित माणसांनाही माहिती नसते कायद्याविषयी. आणि म्हणून मला असं वाटतं की विधी शिक्षण हा जो भाग आहे, हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि आपल्याकडे चांगलं विधी शिक्षण द्यायचं असेल तर आपल्याला चांगले कायदा शिकवणारे शिक्षकही तयार करावे लागतील. त्यामुळे हेही करिअर, ही आपल्याला संधी उपलब्ध आहे की कायदेविषयक शिक्षण इतरांना देणं, कायद्याचे शिक्षक होणं, ही पण एक अतिशय मोठी संधी आहे. आपल्या देशात 75 वर्ष झाली आता घटना येऊन आपल्याकडे. असा विचार केला तर विधिविषयक संशोधनात आपण फार मागे पडतोय असं मला वाटतं. आता विधिविषयक संशोधन म्हणजे जे PhD पदवी मिळवण्याकरता लागतं ते संशोधन मी म्हणत नाही आहे. खऱ्या अर्थाने कायद्याचं संशोधन, ती एक मोठं क्षेत्र उपलब्ध आहे तरुण मुलांसाठी. दुसरी एक अतिशय चांगली गोष्ट गेली काही वर्षात झाली ती म्हणजे महाराष्ट्र, आपली जी विधी सेवा प्राधिकरण आहे, महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे, तर ह्या प्राधिकरणाच्या माध्यमातून हे विधी साक्षरतेचं किंवा लिगल एड म्हणतो, लिगल एडचं काम करायची सुवर्ण संधी या तरुण पिढीला मिळालेली आहे. मी आपल्याला 2च उदाहरणं सांगतो. 1918 आमचं महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण आहे, त्याचा एक कार्यक्रम पुण्याला होता. तो कार्यक्रम आठवून पुन्हा मुंबईकडे निघाला होतो. गाडीतनं मी प्रवास करत होतो. माझ्या मोबाईल फोनवर एका स्त्रीचा फोन आला. माझी ओळख पण नव्हती, त्यांनी कुठून नंबर घेतला होता मला माहिती नाही, पण मी त्यावेळेला विधी सेवा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो. त्यावेळेला आपल्याला आठवत असेल, तुम्ही
तुम्ही सगळे लहान असाल, 2015-16 साली बँकांनी जाहिरात करायला सुरुवात केली की तुमचं आधार कार्ड जर तुमच्या बँकेच्या खात्याशी जर जोडलं गेलं नाही तर तुम्हाला बँकेचं खातं ऑपरेट करता येणार नाही. तर त्या स्त्री होत्या, त्या म्हणाल्या मी काही गरीब वगैरे नाही आहे, माझ्या पतीने माझ्याकरता पैसे वगैरे ठेवलेले आहेत, माझी परिस्थिती अशी आहे त्यांनी सांगितलं. त्या एक हात त्यांचा कापलेला होता आणि त्या व्हीलचेअरवर होत्या. तर त्या म्हणाल्या मी एका आधार कार्डासाठी मी एका जी केंद्र निर्माण केली तिथे गेले, तर त्यांनी सांगितलं असं तुमच्या 10 बोटांचे ठसे घेतल्याशिवाय तुम्हाला आधार कार्ड मिळणार नाही. तर त्यांनी मला प्रश्न असं विचारला त्यांनी की म्हणजे मग मी काय करायचं आता, माझ्या पतीने जे त्या खात्यामध्ये पैसे ठेवले त्याच्यावर मी जगते, मला एक अटेंडंट लागतो, मी अपंग झाल्यामुळे मी काय करायचं. तर मलाही त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, म्हणून मी काय केलं, त्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये 2-3 अशी महाविद्यालयं सामील झाली होती. त्यातल्या एका प्राध्यापकांना फोन केला, त्यांना म्हटलं अशी अडचण आहे की तुमचे विद्यार्थी जे पॅरालिगल व्हॉलंटियर्स म्हणून काम करतायत, तर त्यांना तुम्ही तिथे त्या बाईंना भेटायला पाठवा, त्यांचा प्रश्न सोडवा तुम्ही. आणि काय चमत्कार झाला मला माहिती नाही, ते तरुण 4-5 मुलांनी हा चमत्कार केला. ते कुठल्या तरी ती आधारची जी संघटना आहे त्यांना कोणातरी जाऊन भेटली असेल, काहीतरी झालं असेल. एक 7-8 दिवसानंतर काही मंडळी ती मशीन त्यांची जी असतात ती मशीन घेऊन त्या स्त्रीच्या घरी गेले आणि ते एकाच हाताच्या बोटांचे ठसे घेतले आणि 3 दिवसात त्यांना आधार कार्ड घरपोच पाठवलं. आता हे जे काम आहे हे विधी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी केलं. दुसरं एक आपल्याला सांगतो मी गोष्ट, पालघर जिल्ह्यामध्ये एक ॲटॉमिक एनर्जी प्लांट तिथे करायचा होता, म्हणून 2 गावं होती, अतिशय गरीब लोक, मच्छीमार समाजाचे लोक त्या गावांमध्ये राहायचे. तर ती गावं रिकामी करावी लागली कारण तिथे तो प्रकल्प येणार होता. आणि मग शासनाने असा निर्णय घेतला की त्याच नावाची 2 नवीन गावं बसवायची आणि त्या सगळ्या नागरिकांना तिथे घरं द्यायची, शाळा इतर सगळं सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. आणि त्याप्रमाणे त्या सगळ्या नागरिकांना विस्थापित करून त्या नवीन निर्माण केलेल्या गावांमध्ये पाठवण्यात आलं. मग कोर्टामध्ये एक PI दाखल झालं की ह्यांना ज्या नागरी सुविधा मिळायला पाहिजे, साध्या नागरी सुविधा तिथे मिळत नाही आहेत, त्या लोकांचा अन्याय झालेला आहे. म्हणून त्यावेळेला जे चीफ जस्टिस होते त्यांनी लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीला असं सांगितलं की तुम्ही ह्याचा पाठपुरावा करा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह साईडला. आणि मी अध्यक्ष असल्यामुळे मी बैठका घेणं सुरू केलं. आम्ही त्या ॲटॉमिक एनर्जी विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवायचो, महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांना बोलवायचो. मी एकदा स्वतः तिथे जाऊन आलो आणि परिस्थिती अतिशय गंभीर होती. तिथे कशी तरी मोडकी तोडकी घरं दिलेली होती, त्याला काही ड्रेनेजची व्यवस्था नव्हती, शाळा खूप लांब होत्या मुलांच्या. आणि आम्ही मीटिंग घेतो त्याचा काही परिणाम व्हायचा नाही त्याच्यावरती. पण मी तोडगा काय काढला, त्यावेळेला महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबईला प्रस्थापित झाली होती आणि त्याचा मी एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा चेअरमन होतो. म्हणून मग मी आमच्या व्हाईस चान्सलरला सांगितलं की मला तरुण मुलं मुली पाहिजे तिथली, त्याला मला एक काम सांगायचं आहे. तर काय काम, मी त्यांना काय सांगितलं, आम्ही त्यांच्या मीटिंग घेतल्या, काही त्याचे तज्ज्ञ होते, तज्ज्ञांना आम्ही त्याच्यामध्ये सामील करून घेतलं. त्याला एक प्रश्नपत्रिका तयार करून दिली. त्याला सांगितलं की तुम्हाला आम्ही बसेस म्हणून ह्या गावांमध्ये देऊन नवीन 2 गावांमध्ये आम्ही नेऊ, तुम्ही नागरिकांच्या मुलाखती घ्या, त्यांच्या घरात जाऊन बसा, त्यांच्या मुलाखती घ्या आणि त्यांच्याकडनं खरी माहिती घ्या. आणि ती मुलं मुली सुरुवातीला थोडंसं असं वाटलं की हे आपल्याला कुठे पाठवतात खेड्यामध्ये. नंतर त्याने उत्साहात काम केलं आणि इतकं उत्साहात काम केलं की त्या तरुण मुलींनी एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलं. आणि मग ते मी स्वतः पाहिलं आणि मला अनेक माहिती नसलेल्या समस्या त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन 15 मिनिटाच्या ह्याच्यातनं दिसत होत्या. आणि म्हणून मी अजून एक बैठक घेतली. त्या बैठकीला दिल्लीहून मी ॲटॉमिक एनर्जी विभागाच्या सेक्रेटरीना बोलवलं होतं, ॲडिशनल सॉलिसिटर जनरलला बोलवलं होतं. मग त्या 2 मुलींनी ते दाखवलं स्क्रीनवरती मीटिंगमध्ये पॉवर पॉईंट प्रोग्राम. तो पॉवर पॉईंट प्रोग्राम पाहिल्यानंतर ते सेक्रेटरी असं म्हणाले की आता आम्हाला हा प्रश्न लक्षात आलेला आहे, आता आम्हाला जी काय कारवाई करायची ते आम्ही करू. सांगायचा हेतू असा, मग अशी मला प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज असं म्हणाले की इथली तरुण मुलं मुली आता हे काम करत आहेत, पॅरालिगल व्हॉलंटियर ज्या विधी साक्षरतेच्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्या प्रकल्पामध्ये ते मदत करत आहेत. तर हे काम करणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे, अतिशय आवश्यक आहे. तुम्ही हे विधी साक्षरतेचं काम केलं तर तुम्हाला आपल्या समाजाचे प्रश्न काय आहेत, आपल्या समाजाची अवस्था काय आहे याची आपल्याला जाणीव होईल. आणि
तुम्हाला सगळ्यांना मी वेगळ्या कारणाकरता सांगतोय. ज्यांच्या नावाने हे लॉ कॉलेज स्थापन केलेलं आहे, विधी महाविद्यालय स्थापन केलेलं आहे, कैलास दत्ता पाटील, मी त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलत नाही आहे, पण मी उच्च न्यायालयात वकिली करणारा वकील होतो. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असतात त्या कुठल्या तरी एखाद्या खेड्यातले काही नागरिक असो, त्यावेळेला कुळ कायद्याचा प्रश्न होता. अनेक लोक कुळं होती, पण त्यांना त्यांचा हक्क मिळत नव्हता, जमीन विकत घेण्याचा हक्क मिळत नव्हता. अशा अनेक 7-8 प्रकरणांमध्ये कैलास दत्ता पाटील स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून त्या गरीब लोकांना माझ्याकडे ठाण्याला माझ्या कार्यालयात किंवा उच्च न्यायालयामध्ये घेऊन यायचे. आणि त्यांनी त्याच्या आवाजात एक प्रकारे जरब होती, मला आठवतं त्याप्रमाणे. तर त्या आवाजात ते मला समजावून सांगायचे की याच्यावर नेमका काय अन्याय झालेला आहे. त्यांची राजकीय कारकीर्द बाजूला ठेवूया आपण, पण त्यांना ह्या सामाजिक प्रश्नाची जी जाण होती, कदाचित इथल्या मागास एखाद्या खेड्यातनं ते वरती आल्यामुळे असेल, तर ती जाण जी होती ना, ती जाण माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची होती. त्यामुळे अनेक तळागाळातल्या लोकांना ते न्याय मिळवून देऊ शकले. स्वतः वकील म्हणून ते मला वाटतं फौजदारी बाजूकडे जास्ती काम करायचे, पण ह्या छोट्या छोट्या मंडळींना, छोट्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचं त्यांनी काम केलं. त्यामुळे या तरुण मंडळीवर तुमच्यावर आणखी जास्ती जबाबदारी आहे की ज्यांच्या नावाचं विधी महाविद्यालय आहे त्यांची परंपरा तुम्हाला चालवायला पाहिजे. आणि मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की कायदा हे क्षेत्र असं आहे, शेवटी जाता आता एकच गोष्ट सांगते, कायदा या क्षेत्रामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणीही व्यक्ती, कोणी 50 वर्ष काम केलेलं असेल, वकिली केली असेल, माझ्यासारख्या माणसाने 21 वर्ष मी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात मिळून मी आता न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. अशी एकही व्यक्ती नाही जे म्हणू शकते की मला कायदा कळला. कारण कायदा हा, हे लक्षात ठेवा, कायदा हा एक गुंतागुंतीची संकल्पना आहे. नंतर कायदा हा इंटरप्रिट कसा करायचा आहे, हाऊ टू इंटरप्रिट लॉ. जसा काळ बदलत जातो तसं कायद्याची संकल्पना बदलत जाते, त्याप्रमाणे आपण तो कायदा वेगळ्या पद्धतीने इंटरप्रिट करावा लागतो. आता सगळ्यांनी आपण कॉन्स्टिट्युशनल लॉचा अभ्यास केला असेल की सुरुवातीला काय होतं की ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय, की कुठलाही कायदा असेल त्या कायद्यात असं लिहिलं असेल की ह्या माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेता येईल, तरी सुद्धा शासन यंत्रणा स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकेल. नंतर मग आपण त्या कायद्यामध्ये प्रगती केली, मनेका गांधीच्या केसपासून आधी, की कुठलाही कायदा करून माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही तुम्हाला. तो जो कायदा असेल तो कायदा हा घटनेच्या चौकटीत बसला पाहिजे. कलम 14, कलम 21 ह्याच्यामध्ये तो बसला पाहिजे. आणि तो बसला नसेल तर तो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ होऊ शकत नाही. आपण सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पाहिले, जशी अशी परिस्थिती बदलत गेली, कायद्याचे संदर्भ बदलत गेले, कायद्याचं इंटरप्रिटेशन बदलत गेलं. तर त्यामुळे एकदा तुम्ही कायद्याच्या क्षेत्रात आला की तुम्ही कायम विद्यार्थी असतात. मी 20 वर्ष वकिली केल्यानंतर मी न्यायाधीश झालो. मी पहिल्या दिवशी मुख्य न्यायमूर्तींच्या बरोबर त्या 52 नंबरच्या ऐतिहासिक न्यायालयात बसलो. मला पहिल्या 15 मिनिटात लक्षात असं आलं की मी, माझ्याकडे खूप काम असलं वकील म्हणून, 20 वर्ष वकिली केली असली म्हणून सुद्धा त्याचा आता काही उपयोग नाही, आता पुन्हा पहिल्यापासून शिकावं लागेल. दुसऱ्या राज्यात आपण न्यायाधीश म्हणून जातो, कर्नाटकमध्ये गेलो होतो, तिथले कायदे वेगळे असतात, ते सगळं शिकावं लागतं आपल्याला. त्यामुळे एकदा तुम्ही कायद्याचे विद्यार्थी झालात की तुम्ही कायद्याचे विद्यार्थी हे अजन्म असता, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे कायम कायद्याचा अभ्यास करणं, तुम्ही वकील असाल, तुम्ही न्यायाधीश असाल, तुम्ही प्राध्यापक असाल, कायम कायद्याचा अभ्यास करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्याशिवाय तुम्ही खऱ्या अर्थाने ज्या नॉलेजेबल म्हणतो तसे होणार नाही. आणि शेवटची गोष्ट, आता घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना दिली त्या घटनेमध्ये अतिशय काही महत्त्वाची तत्व आहेत, त्याला आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. एक म्हणजे आर्टिकल 21, त्यानंतर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, स्वतःला योग्य वाटेल ते विचार मांडण्याचा मूलभूत अधिकार, असे 4-5 अधिकार दिलेले आहेत. राज्यकर्ते कुठलेही असो, कुठल्याही पक्षाचे असो, पण राज्यकर्ता म्हटलं की अशी एक उपजत प्रवृत्ती असते की ते अधिकार काढून घ्यायचे, त्या अधिकारावर गदा आणायची. आपलं लोकशाही राज्य टिकायचं असेल, प्रजासत्ताक आणि लोकशाही राज्य टिकायचं असेल तर आपली घटना टिकली पाहिजे. आणि घटना टिकवायची असेल तर घटनेने जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत, ज्याला आपण फिलॉसॉफी ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, तर त्याचं संरक्षण करणं याची जबाबदारी या
तरुण मंडळी जी आता कायद्याच्या क्षेत्रात काम करण्यात येणार आहेत, न्यायाधीश म्हणून असतील, वकील म्हणून असतील, त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे की आपलं स्वातंत्र्य, आपल्या घटनेने आपल्याला जे स्वातंत्र्य दिलेले आहेत, आपल्या घटनेने जी लोकशाही म्हणजे ज्याला आपण म्हणतो सेक्युलर डेमोक्रेसी आपल्याला दिलेली आहे, त्याचं संरक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं काम असतं. ते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मला वाटतं मला काही सांगायचं नाही, अजून एक 15-20 मिनिटं वेळ आहे. आता आपल्याला प्रश्न असतील तर कुठल्याही विषयावरचे कायद्याच्या संदर्भातले, वकिली व्यवसायातले प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकतात. फारसे अडचणीचे नसतील तर मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय आहे? आता 2 प्रकारचे ज्युडिशियल रिव्ह्यू असतात. एक म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन, म्हणजे प्रशासन जे काय ॲक्शन घेत असते, जी काही कारवाई करत असते, तर कुठलंही प्रशासन जे असतं त्या प्रशासनाने कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करावं लागतं. आणि म्हणून ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन असतं. शेवटी आता मूळ उद्देश काय असतो की हे जे घटक आहेत आपल्या राज्यव्यवस्थेचे, एक म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, तर त्या ॲडमिनिस्ट्रेशननी कायद्याप्रमाणे काम केलं पाहिजे, कायद्याच्या चौकटीत काम केलं पाहिजे, कल्पना आहे. दुसरं म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ लेजिस्लेटिव्ह ॲक्शन. कुठलाही कायदा होतो, तो कायदा हा सुद्धा घटनेच्या निकषांवर टिकला पाहिजे. त्या कायद्याने कुठला तरी फंडामेंटल राईट जर काढून घेतला जात असेल नागरिकांचा, किंवा त्या फंडामेंटल राईटचा काही भंग होत असेल, तर त्या ठिकाणी ज्युडिशियल रिव्ह्यू ऑफ लेजिस्लेटिव्ह ॲक्शन म्हणजे एखादा कायदा रद्द करणं या कारणाकरता की जो घटना विरोधी आहे, हे शब्दात मी आपल्याला सांगते. हे ज्युडिशियल रिव्ह्यूचं महत्त्व आहे. ज्युडिशियल रिव्ह्यूचा अर्थ असा नाही, शेवटी कसं आहे, आपल्याकडे एक एक्झिक्युटिव्ह आहे, एक लेजिस्लेचर आहे आणि एक ज्युडिशरी आहे. ज्युडिशियल रिव्ह्यूचा अर्थ असा नाही की ज्युडिशरी ह्या उरलेल्या 2 संस्था आहेत त्यांच्या अधिकारावरती अतिक्रमण करणं हा त्याचा हेतू नसतो. त्या दोन्ही संस्थांनी कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करणं म्हणजे ज्युडिशरी, त्याचा उद्देश तो असतो. न्यायालयीन कामकाजाची भाषा एकच असावी का? सध्याचा तरी आपल्याला माहिती आहे की न्यायालयाची भाषा कुठली असावी याविषयी 2 तरतुदी आहेत. एक सिव्हिल प्रोसिजर कोड खाली, एक क्रिमिनल प्रोसिजर कोड खाली. आणि राज्याला त्या अधिकार दिलेले आहेत. त्या अधिसूचना काढून तालुका आणि जिल्हा न्यायालयाची कुठली भाषा असावी हे राज्याने ठरवायचे. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये अधिसूचना निघालेली आहे, 98 साली निघालेली आहे. त्याप्रमाणे आता आपल्या न्यायालयाची, तालुका जिल्हा न्यायालयाची भाषा ही आता मराठी आहे. पण याचा अर्थ असा नाही की इंग्लिश भाषेचा वापर करायला बंदी आहे, असंही नाही आहे. तर शेवटी कसं आहे माहिती आहे का, न्यायालयाचं कामकाज हे लोकांना समजेल अशा भाषेत चालायला पाहिजे, याच्यावर काही शंका नाही आहे. पण असंही व्हायला नको की आम्ही मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे म्हणून आपण अभिद्वेष बाळगून काही होत नाही. शेवटी सामान्य माणसाला कळेल अशा भाषामध्ये न्यायालयाचं कामकाज करण्याची प्रक्रिया ही हळू आहे. आणि मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगतो की 98 साली अधिसूचना निघाली तेव्हा आणि आज खूपच फरक पडलेला आहे. आता मराठीतून निकालपत्र येतात, मराठीतून आदेश होतात न्यायालयाचे, आणि ही भूमिका योग्यच आहे की सामान्य माणसाला कळेल ह्या भाषेमध्ये न्यायालयाचं कामकाज झालं पाहिजे. त्या दृष्टीने आता प्रयत्नही बऱ्यापैकी झालेले आहेत आपल्याकडे. तर मुळाच्या कार्यक्रमात सांगितलं, आता आम्ही एक नवीन सुरू केलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या निकालांचं लोकल लँग्वेजमध्ये भाषांतर करायचं. आज आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर गेलात, मला अनेक निकालांचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आढळेल तुम्हाला. तोही प्रयत्न आपण चालू केलेला आहे. या मुद्द्यावरती एक माझाच प्रश्न आहे. आपण तालुका कोर्टात, जिल्हा न्यायालयामध्ये मराठी भाषा आहे, आम्ही मराठीतून बोलतो, न्याय निर्णय मराठीत येतात. पण जेव्हा अपिलात आम्ही मुंबई हायकोर्टात जातो किंवा बेल ॲप्लिकेशन घेऊन मुंबई हायकोर्टात जातो, तिथे ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून मागितलं जातं. आणि हा खर्च पडतो पक्षकारावर, आणि फार स्वस्तात होत नाही, तिथे खूप पैसे द्यावे लागतात. तर तो कदाचित त्याचा म्हणण्याचा उद्देश नसेल, पण ते कुठेतरी मी प्रॅक्टिस करत असताना मला हे जाणवलेलं आहे. तर अपिलात गेल्यानंतर ते कम्प्लीट इंग्लिशमधनं होतं. त्यामुळे मी शक्यतो साहेबांसमोर मी अजून गेलेलो नाहीये, पण आय यूज्ड टू आर्ग्यू इन इंग्लिश वेदर इट वॉज अ बेल ॲप्लिकेशन ऑर अन अपील ऑर इन अ सेशन कोर्ट ट्रायल. तर इंग्लिशमधनं आर्ग्यू करायचं आणि करायचं मी रिक्वेस्ट की इंग्लिशमध्ये जजमेंट दिलं तरी चालेल.
तर आम्हाला पुढे तो पक्षकाराला खूप त्रास व्हायचा. समजा त्याच्या विरुद्ध गेलं तर ह्याच्यात आपल्याला कुठेतरी एक सुसूत्रता वगैरे काही आणण्याचा प्रयत्न करतात. पहिली गोष्ट म्हणजे काय होतं की उच्च न्यायालय असं का होतं हे सांगतो. आता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात, काही आउट ऑफ स्टेट बाहेरच्या राज्यातनं पण न्यायाधीश येतात. मुख्य न्यायमूर्ती तर बाहेरचेच असतात आणि कुठल्या तरी स्टेजला त्याचं भाषांतर करावं लागतं. याचं कारण असं आहे की ती घटली थोडी सुप्रीम कोर्टात जातात. पण आता खर्चाचा प्रश्न आपण सांगतात. मगाशी मी सांगितलं आहे ना की आम्ही इंग्रजीमधून लोकल लँग्वेजने भाषांतर करतो आहे. तर सुवास नावाचं AI टूल सुप्रीम कोर्टाने डेव्हलप केलेलं आहे. आता त्या सुवासची ॲक्युरसी जी आहे ती 70 ते 80% आहे. त्यामुळे आता AI टूल्स आपण जर डेव्हलप केली आता हे काही वापरतोच आहोत AI टूल. त्यामुळे आता असं होतं की अक्षरशः 2 मिनिटात भाषांतर होतं. फक्त ते कोणतेही तपासावं लागतं. पण 70-80% त्याची ॲक्युरसी आहे. त्यामुळे पुढे मागे AI टूलचा वापर करून ट्रान्सलेशन करता येईल. आता सुद्धा सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. फक्त तुम्हाला एकच कष्ट करावे लागतील, ते पुन्हा तपासून बघावं लागतं. त्यामुळे कसं असतं की ज्यांना मराठी कळत नाही असे न्यायाधीश पण तिथे असू शकतात आणि त्यामुळे मग आपल्याला ते भाषांतर करावं लागतं. सर्वोच्च न्यायालयात असं असतं की माझ्याकडे महाराष्ट्राचा खटला आला तर मी मराठी वाचीन, माझ्याबरोबर जे कलिग असतात त्याला ते येतील असं नाही. ते शेवटी भाषांतर हे करावंच लागतं आणि भाषांतर हे ॲक्युरेटली करणं हे फार महत्त्वाचं आहे. अर्थाचा अनर्थ होऊ देता उपयोगी नाही. पुढचा प्रश्न असा आहे, समाज माध्यमाचा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रभाव पडतो का? पूर्व कदम. आता कसं झालंय माहिती आहे का की ही माध्यमं जी आहेत ना ती अतिशय प्रभावशाली पॉवरफुल झालेली आहेत आता. आणि ते थोडंसं असं झालेलं आहे की आपली सगळ्यांची मनं ती आता माध्यमावर व्यापून टाकायला लागलेली आहेत आणि त्या माध्यमातून पण तेच वाचतो, तेच ऐकतो. त्यामुळे मग आपल्याला असं आपल्या मनावर पण जर प्रभाव पडायला लागतो. मग असं वाटायला लागतं की पुढे न्यायाधीशांच्या मनावर पण प्रभाव पडेल का. आणि एक आपण लक्षात ठेवलं, मगाच्या कार्यक्रमात सुद्धा मी उल्लेख केला, एखादा गुन्हा घडला आणि सगळ्या पोलीस कोणाला तरी पकडतात, सगळ्या माध्यमात यायला लागतं ह्याला शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. म्हणजे आपली माध्यमं ठरवून टाकतात की यांनी गुन्हा केलेला आहे. आज सुदैवाने आपल्याकडे न्यायपद्धती जी आहे ती अशी आहे की कुठल्याही माणसाला, चुकीच्या माणसाला गुन्ह्यात होता येऊ नये अशा तऱ्हेची ही न्यायव्यवस्था आहे. त्यामुळे कुठल्याही माणसाविरुद्ध आरोप हे बियॉन्ड रिझनेबल डाऊट प्रूव्ह झाले पाहिजे आणि मग त्याला शिक्षा होऊ शकते. आता समाज माध्यमं असं काही लिहित सुटतात की असं काही बोलत सुटतात. शेवटी न्यायाधीशी माणसं असतात, कधीतरी परिणाम होऊ शकतो त्याचा, दरवेळेला होतो असं नाही, पण होऊ शकतो. आणि बऱ्याच वेळा आपण पाहिलं असेल, मी उदाहरण देतो, मी अनेक वेळा सगळ्या जाहीर व्यासपीठावरच सांगितलेलं आहे की न्यायालयाच्या निर्णयावरती रास्त आणि सनदशीर टीका करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण आज कसं होतं की सकाळी 10:30 वाजता उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय एक 150-200 पानांचं निकालपत्र जाहीर करतं आणि 4-5 तासामध्ये ते तथाकथित विद्वान जेव्हा चर्चा करायला त्यावेळेला सगळं अभ्यास न करतो. त्यामुळे ते बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, एखादं निकालपत्र आलं तरी गंभीर विषयावर मग ते त्याच्यावर ज्या पद्धतीने चर्चा होते, म्हणजे माझ्यामध्ये मला असं वाटतं कुठलंही निकालपत्र आलं की अभ्यास करायला एक 10-15 दिवस ते लागतात. कारण ती एक निकालपत्र येतात त्याच्यामध्ये संदर्भ असतात, जुन्या घटनांचे संदर्भ असतात. तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का, बऱ्याच वेळा समाज माध्यमातून निकालांवर चर्चा होते ना, मला ती हत्ती आणि आंधळे यांची गोष्ट आठवते की कुठला तरी एक भाग एक जण वाचतो, त्याच्याबद्दल टीका करतो, दुसरा जण दुसरा भाग वाचतो. त्यामुळे अभ्यासपूर्ण टीका ही व्हायला पाहिजे, निकालांना ती होत नाही. आणि मग ते समाज माध्यमांचा एक कसं आहे, आज तुम्हाला कोणतरी एक व्हॉट्सअप मेसेज पाठवला तुम्हाला की आज हा सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा निकाल आलेला अतिशय चुकीचा आहे, न्यायाधीशांनी त्याला रिग्रेसिव्ह म्हणतात असा रिग्रेसिव्ह निकाल दिलेला आहे. आपण असं करतो की तो तुम्हाला जर मेसेज आला तर तुम्ही 50 लोकांना पाठवून देता, कारण एका मिनिटात करता येतं ते. पण आपण स्वतः तो निकाल वाचत नाही. त्यामुळे जी काय प्रतिक्रिया आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे याचा विचार न करता आपण पाठवतो आणि त्याच्यामुळे प्रभाव पडतोच ना. कसं आहे माहिती आहे का, हा मनुष्य स्वभाव आहे की एकच चुकीची खोटी गोष्ट आपल्याला रोज 50 वेळा आपण ऐकली कळल्याने ती आपल्याला खरी वाटायला लागते. पण त्याला आता काही कसं आहे, समाज माध्यमांचा उपयोग म्हणजे विधायक कामाकरता चांगला होतो, पण दुसरी बाजू असते त्याला आपण काही करू शकत नाही. पण असं एवढी भीती बाळगायची कारण नाही की
फारच काहीतरी परिणाम होतो समाज माध्यमांचा न्यायाधीश निकालपत्र देताना, असं मला वाटत नाही. प्रकरण जेव्हा उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जातो त्या ठिकाणी ते पोहोचू शकत नाही. तिथे सेवा उपलब्ध आहे, परंतु दिल्लीला किंवा मुंबईला जाण्याची त्यांची कुवत नाही. अशा परिस्थितीत आपण अनेक प्रकरणांचा VC द्वारे देखील ऐकतो किंवा सुनावणी होत असतात. मला असं वाटतं की तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर त्यांना VCची सुविधा कुठले फॉर्म भरून आपल्याला त्यांच्या प्रकरणात कुठे जोडता आली पाहिजे किंवा देता आली पाहिजे. MPID सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये कर्जतमध्ये झालेल्या बँकेच्या घोटाळ्यामध्ये एक लाईनच्या जजमेंटमध्ये किंवा बेलच्या ऑर्डरमध्ये अशी आली की नोबडी कॅन फॉरवर्ड फ्रॉम द डिपॉझिटर्स टू अपोज द बेल. ही दुर्दैवी गोष्ट ह्याच्यासाठी मानली गेली, मला स्वतःला जाणवली की 10 रुपयाची दिवसाची पिकनी असणाऱ्या माणसांची ती केस होती फसवणुकीची, आणि ती लोक किंवा ती मंडळी पिकनी एजंट सुद्धा हायकोर्टापर्यंत जाऊन त्या बेलला अपोज करू शकत नव्हते. हे दुर्दैव होतं त्यांचं आणि गेली नाहीत. हे एकमेव कारण किंवा एकमेव घटक अजून एक त्याच्यात ॲड झाला की ते अपोज ते करू शकले नाही. त्याचा अर्थ त्यांना यांचा बेलबाबत अडवणूक करायची नाही. तर मला नम्र विनंती करायची आहे की आता आपल्याकडे हे विद्यार्थी जर मदत करत असतील विधी सेवा प्राधिकरणाला, तर आपण अशा लिटिगंट्सना किंवा अशा पीडितांना आपण एक स्पेस निर्माण करून देऊया, असं मला नम्रपणे वाटतं. धन्यवाद. मी कर्नाटकमध्ये असताना आम्ही एक प्रयत्न असा केला होता की समजा एखाद्या व्यक्तीला तर सेशन्स केसमध्ये आपण लिगल एड दिली, त्याचा निकाल लागला, तर तो निकाल लागल्यानंतर कोणतरी त्याचा अभ्यास करायचा आणि असं वाटलं की ही केस आहे की उच्च न्यायालयात न्यायला पाहिजे, तर मग जिल्ह्याच्या विधी सेवा प्राधिकरणाने ती केस हायकोर्टाकडे फॉरवर्ड करायची, हायकोर्टाच्या विधी सेवा प्राधिकरणाकडे, त्यांनी ते अपील दाखल करायचं. असा प्रयत्न आम्ही करून पाहिला. तसं आम्ही सूचना पण दिल्या होत्या. त्यात होतं असं की एवढ्या मोठ्या प्रमाणात ते आपण लिगल एड देतो डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये फॉर एक्झाम्पल, तर ते निकालपत्राचा अभ्यास कोणी करायचा, त्याचं ओपिनियन कोणी तयार करायचं की ते ओपिनियन तयार करून ती ह्याच्यात अपील करायला पाहिजे म्हणून ते हायकोर्टाच्या विधी सेवा प्राधिकरणाकडे पाठवायचं. आपण कुठेतरी मनुष्यबळामध्ये कमी पडतो, साधन सुविधांचा अभाव हे आहे. पण तुम्ही म्हणता ती गोष्ट अगदी रास्त आहे, ते करायला पाहिजे की एखाद्याला आपण जिल्हा स्तरावरती लिगल एड देतो आणि त्याच्यावर अन्याय त्याच्यावर दूर होऊ शकला नाही असं आपलं मत झालं, तर आपणच प्रयत्न करून ती केस हायकोर्टात फाईल करायला पाहिजे. ते जरूर करायला पाहिजे, असं म्हणणं अगदी रास्त मुद्दा आहे हा. थोडाफार प्रयत्न चालू आहे, पण आपल्याकडे काय होतं की मॅनपॉवरची आपल्याकडे फार उपलब्ध नाही आहे आपल्याकडे. म्हणजे खरं म्हणजे आज परिस्थिती अशी आपल्याला माहिती असेल की हे लिगल एड कामाला चांगले वकील मिळणं आपल्याला दुराप्रस्त झालेलं आहे आता. त्यामुळे द्यायला पाहिजे, अगदी सहज शक्य आहे, अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. पोचायकरता मी इथून ते प्रकरण तिथे पाठवलं गेलं पाहिजे. विधी सेवा प्राधिकरण जिल्ह्याचं असतं तिथे पाठवलं गेलं पाहिजे. नाही, त्यांचं म्हणणं काय आहे की वरचं अपीलच दाखल केलं जात नाही, कारण तो म्हणून जाऊ शकत नाही, म्हणून विधी सेवा प्राधिकरणाने पाठवायला पाहिजे. बरोबर, ते देऊ शकतो आपण, त्याला काय अडचण आहे. नाही, त्यांचं काय म्हणणं, इथे वकील मिळाला नाही, तिथल्या डिस्ट्रिक्ट कोर्टात काम करणाऱ्या वकिलांनी तिथे हजर व्हायला हरकत नाही, चांगली सूचना आहे. न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय सन्माननीय अभय ओक साहेब, तुम्ही तुमच्या व्यस्त कामकाजात वेळ काढून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्यांना समजेल अशा मराठी भाषेमध्ये केलं, त्यासाठी हे महाविद्यालय आपले कायमच ऋणी राहील. व्यासपीठावर उपस्थित जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय अजय राजेंद्रकर साहेब, आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली, यासाठी महाविद्यालयातर्फे आपले मनपूर्वक आभार. ॲडव्होकेट विलास नाईक साहेब, आपले पहिले पुस्तक एक ना धड 50व्या वाढदिवसाच्या दिवशी प्रकाशित झाले होते आपल्या. त्यावेळेला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय गौतम पाटील यांनी तुम्हाला तुमच्या न्यायालयीन अनुभवावर कादंबरी लेखन करण्याचा आग्रह केला होता. आणि आज आपल्या 10व्या पुस्तकाचे प्रकाशन माननीय न्यायमूर्ती श्री अभय ओक साहेब व संस्थेचे अध्यक्ष माननीय गौतम पाटील तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय राजेंद्रकर साहेब यांच्या उपस्थितीत होत आहे, याचा आम्हाला विशेष अभिमान आहे. हा मान आम्हाला दिला त्यासाठी नाईक साहेब आपले विशेष आभार. आजचा सोहळा नियोजनबद्ध पार पाडण्याची सर्व जबाबदारी
ज्यांच्या खांद्यावर ज्यांनी पेलली ते जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय गौतम पाटील ऑफकोर्स यांनाच जातं. त्यासाठी महाविद्यालयातर्फे बाई तुमचे मनपूर्वक आभार मानते. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्व मान्यवर, सर्वांची नावं घ्यायला दिवस कमी पडेल एवढ्या सगळ्यांच्या डिग्निटी आहेत, सर्व खरोखर मान्यवर आहेत. त्या सर्वांचे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. JSM महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सोनाली पाटील मॅडम, ॲडव्होकेट विलास नाईक यांचे आप्तस्वकीय, तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि ज्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ते उपस्थित सर्व विद्यार्थी, तसेच अनावधानाने जर का कोणाचं नाव घ्यायचं असेल परंतु ते या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये उपस्थित आहेत, त्या सर्वांचे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनपूर्वक आभार. आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम राष्ट्रगीत झाल्यावर संपन्न झालाय असं जाहीर करूया. कार्यक्रमाच्या इथून प्रस्थान करण्याच्या आधी मी अध्यक्ष गौतमबाई विनंती करते अध्यक्षांना की त्यांनी स्लॅम बुकमध्ये त्यांचं ओपिनियन, त्यांची सही